आता छत्रपती शिवाजी महाराजांची सांगड कशी घालायची? महाराज 8 पत्न्या असताना 8 पत्न्या, रयतेच्या राजाला 8 पत्न्या, त्याच्यानंतर कल्याणच्या सुभेदाराची सून, अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडला होता, अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. एकच वाक्य लक्षात ठेवा, अमावस्याच्या रात्री जिच्या अंगाचा प्रकाश पडतोय ती सुंदर किती असेल रवी दादा? हा एक वाक्य लक्षात ठेवा शब्द. आणि एक शब्द लक्षात ठेवा, तिला पाहून आई म्हणाला राजा तो शिलवान. महाराज अमावस्याच्या दिवशी जिच्या अंगाचा प्रकाश पडतोय, काळ्या रात्री, अमावस्याची रात्र, जिच्या अंगाचा प्रकाश पडतोय, एवढी सुंदर विरोधकाची सून, याच्यापेक्षा सांगायचं जातीच्या बाहेरची होती, मुस्लिमाची होती, पण तिला सुद्धा आई शब्द वापरला. महाराज भीष्माच्या चौकटीत बसलेला राजा आहे आणि म्हणून 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 तोचे नर जन्मला जगी म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काम क्रोध भीष्माचार्यांनी जगातल्या प्रत्येक स्त्रीला आई शब्द वापरला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला आई शब्द वापरला. ही जाण ज्याला आहे तो जाणता राजा, तो राजा जाणताय. अरे जिकडे जाईन तिकडं त्याचं लुगडं वाळत, त्या भागात त्याला जाणता राजा म्हणणाऱ्याच्या जिभेला किडे पडतील. झोपीतून उठायच्या आधी जीभ गळून पडल. काही बी पदव्या कोणाला नका देत जाऊ. ते का जहागिरी का आपल्या बापाची कोणालाही पदव्या देणं. चला पुढे. आई साहेबांनी एका व्यक्तीला बोलून घेतलं, अयोध्येतल्या मालकिनीनं. त्या मालकिनीचं नाव जगदानंद कंद जगतपती मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या धर्मपत्नी विश्वाची आई सीताई साहेब. एका व्यक्तीला बोलून घेतलं. पुरुषार्थी व्यक्ती आहे. त्या पुरुषार्थी व्यक्तीचं नाव आहे पवनसुत मारुतीराय. किती पुरुषार्थ, किती पुरुषार्थ, किती पुरुषार्थ. तुम्हाला जर आपल्या पुराणाविषयी अस्मिता असेल तर ऐका. ज्याला आपलं पटत नाही का त्या भंगिरेने कीर्तनात यायलाच नाही पाहिजे. सांप्रदायिक कायला कशाला याचं आराम करायला. ज्यांना आपलं आवडलं पाहिजे, आपलं 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 आवडलं पाहिजे. किती पुरुषार्थ. मला सांगा, माझ्या देहूतल्या मालकांचं वाक्य आहे, पती आणि पत्नी एकत्रित आल्याशिवाय अपत्य होऊ शकत नाहीत. पण जगाच्या पाठीवर एक वेगळा पुरुषार्थ होता मारुतीरायाच्या. भुभुक्काराने अपत्य होत होती स्त्री राज्यात. म्हणून देहूतल्या मालकांनी त्यांना नमस्कार केलाय. शरण शरणजी शरण शरणजी हनुमंता तुम्हाले राम
पुरुषाचा पडून जात होता. ज्याच्या भुभुक्कारात इतकी ताकद आहे त्याचा पुरुषार्थ किती असेल. आणि असा वारकरी जगाच्या मालकानीने आमंत्रित केलाय. बसायला टाकलं, वारकरी बसला खाली, आईला प्रणाम केला. शब्द सुमन अंगावर टाकली. बाळा आलास? हो माय आलो मी. हे काय कशील का माझं? काय मला असं वाटतं तुझं लग्नच करावं. आईसाहेब एक बोलू का? जिनं जन्म दिलाय त्या अंजनीला आई म्हणलोय. त्याच्यानंतर असं ठरवलं जगातल्या प्रत्येक स्त्रीला आईच म्हणायचं. आता कोणाशी पाणी ग्रहण करायचं नाही. बाळा तुला मी सांगते, आईसाहेब तुम्ही जरी सांगत असाल तो माझा नियम आहे. माझ्या नियमात ढवळाढवळ नकोय, नकोय माझ्या नियमात ढवळाढवळ नकोय. वैकुंठवासी माधव महाराज मगर एक सिद्धांत सांगायचे विठ्ठलांना. अण्णा सोडत नाहीत वयाच्या मानाने. इतकं वय असलं तरी परिसरात येतात माझ्यासाठी. रविदादा माधव महाराज मगरांचा एक सिद्धांत होता. मारुती रायनं विश्वाच्या मालकाला एक विनंती केली, संसारातल्या लोकांना चांगलं वागलं तर मी सुख देईल, पण मला संसारातल्या लोकांच्या जवळ जागा देऊ नको. म्हणून गाव जेले हनुमान बहार. म्हणून मारुती रायाची मंदिर शक्यतो येशीच्या बाहेर असतात. येशीच्या बाहेर मारुती रायाची मंदिर. म्हणजे संसारात तर पडलीच नाही, संसारिकाच्या जवळ. अहो दुसऱ्याचा संसार मोड्याला दुरुस्त करण्याची ताकद. जगाच्या बापाचा संसार मोडा, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचा. सीताई साहेब रावणानं हरण केल्या म्हणजे लय संसार सरळ होता का? पण जगाच्या बापाचा मोड्याला संसार दुरुस्त करण्याची ताकद ज्या मारुती आहेत ते मारुती राय संसारिकापासून लांब. जगातल्या प्रत्येक स्त्रीला आई शब्द उपमा दिली. आई 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 आई. महाराज त्याच मारुती राय म्हणजे शिवशंकर, मूर्तिमंत शंकरू. रायरेश्वराची कृपा झाली रयतेच्या राजावर. रायरेश्वर म्हणजे कोण? शिवजी शंकर. आणि मारुती राय म्हणजे कोण? शंकर. हे गिरगावचा बाळू सांगतो पण ऐकायचं का? आळंदीतल्या मालकांचं वाक्य, ध्वजस्तंभावरी वानरू. अण्णा इतका शब्द वापरला आळंदीतल्या मालकाने. आणि पानाखाली शेपूट घातली, लिहू लागले, शेपूट घातली पानाखाली. पाहिलं मारुती राय आपण? हो. मी तुम्हाला माझ्यात वाननेर पाहता? आळंदीतल्या मालकांना प्रश्न केला, माझ्यात वानर पाहता? आळंदीतले मालक म्हणजे प्रभू रामचंद्र, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर म्हणजे प्रत्यक्ष राम. आणि मालकाला प्रश्न केला, मालक माझ्यात वानर पाहता? ध्वजस्तंभावरी वानरू, माझ्यात वानर बघता? पानाखाली शेपटीचा गोंडा घातला आणि मग सांगितलं, हनुमंता पुढे ऐक ना राजा, मूर्तिमंत शंकर. ते मूर्तिमंत शंकर आळंदीतल्या मालकांचं वाक्य. मारुती राय शिवजी, रायरेश्वर शिवजी. आणि त्या रायरेश्वराच्या कृपेने चालत असलेला आठपत्न्याचा संसार. महाराज एका लिंगावर रक्ताचं स्नान घातलं. अशुद्धातिरगता. रक्त हा शब्द चुकीचा आहे. रगत भारतीय संस्कृतीतला खरा शब्द आहे रगत. अभिजात दर्जा आहे मराठीला, कुठेही टिंब देत जाऊ नका. रगत हा शब्द आहे. रगताचा अभिषेक केला शिवजीच्या पिंडीवर. प्रतिज्ञा गोडशी होती, पण महाराज या प्रतिज्ञा टिकवण्यासाठी मागची खरी प्रतिज्ञा होती, या विश्वातल्या माय बहिणीचं कुंकू शाबीत ठेवावा, या विश्वातल्या माय बहिणीची इज्जत साबूत ठेवावा, त्यांची प्रतिष्ठा कायम राहावी, याच्याकरता रगत स्नान घातलं.
महाराज दुसऱ्याच्या स्त्रीचं विश्वातल्या स्त्रीचं कल्याण व्हावं असं ज्याला वाटतंय त्यानं स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणावा. मारुतीरायासारखा पत्नी नसताना जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय, 8 पत्न्या सोडून प्रत्येक स्त्रीला माय शब्द वापरला. म्हणून ज्या मारुतीरायाला जी नरपदवी आली का तीही नरपदवी छत्रपती शिवाजी महाराजांना होती. म्हणून पैठणचे मालक पहिल्या कडव्यात काम क्रोध नाही शिवाजी महाराज वारकरी संप्रदायातले होते. वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. तुकोबारायांना फसवण्यासाठी एक मुलगी पाठविली त्या काळातली. तर तुकोबारायांनी माय शब्द वापरला तिला. जायो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैशिनो. हे बाई हे माय तू समजतील तसा महाराज नाही मी. तुझ्या मनात आहे का मी तसा महाराज नाही ग माय. बाईने विचार केला ज्यानं मला पाठिले त्याला अक्कल नव्हती. या महाराजाला फसविण्यासाठी त्या हरामखोरांनी मला पाठिले. पण बाईने विचार केला शेवटच्या टप्प्यात परीक्षा घेऊच महाराज किती पवित्र आहे. तुकोबाराय होते महाराज. ते माय शब्द वापरला. याच्या अगोदर मी बोलून गेलो वेगात सांगतोय. मला रयतेचे राजा पटवून द्यायचे. हे संप्रदायातल्या लोकांशी सलग नाहीत. जामता राजा कोणाला म्हणायचं. न्याय ज्याचा कसा होता वागण्याचा. संप्रदायावर किती निष्ठा होती. या संप्रदायातल्या लोकांच्या शब्दावर किती त्यांनी ग्रहण केलेल्या शब्दात किती पकड होती. त्या बाईने विचारलं महाराज तुम्ही मला माय म्हणलात डोळे का झाकले. जाऊ द्या मला बहीण म्हणलात डोळे का झाकले. मला लेक म्हणलात डोळे का झाकले. तुकोबारायांनी सांगितलं बाई मी आतापर्यंत विश्वाच्या मालकाला ज्या ज्या गोष्टी मागितल्या त्या ध्यानमग्न होऊन मागितल्या. आणि देवाला जर अशी काही निष्ठेनं मागणी करायची असेल तर एकाग्र त्यावेळेला डोळे सुद्धा बंद असावे. आणि मी डोळे बंद याच्याकरता केले की हे देवा अशा सुंदर माईच्या पोटी मला पुढचा जन्म दे. आठ लोकांच्या बाबतीत प्रसंग आला. त्याच्या पुन्हा एक व्यक्ती सांगतो. महाराज त्या स्त्रीनं तुकोबारायला एक प्रश्न केला. मला सुंदर माय म्हणण्यापेक्षा माझ्यासोबत जर लग्न केलं आणि दोघांच्या प्रपंचात आपल्याला सुंदर आपत्य जन्माला आली त्या भारत देशाची ती विरेज होतील. तुकोबारायने तिला माय शब्द वापरला. बाई बाबांनी 2 स्त्रियाशी लग्न लावून दिलं. एक जिजाबाई आणि एक रुक्मिणी. ह्या 2 स्त्रियाच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला मी माय म्हणतो. जर योग आला तर पुढच्या जन्मात तुझ्यासारख्या सुंदर माईच्या पोटी मला जन्म भेटावा अशी मागणी करीन. महाराज जीवन मातीत घालायसाठी आलेली बाई
वाहत्या पाण्याला आंघोळ करते, अंगातले विकार सगळे त्या पाण्यात सोडून देते आणि तुकोबारायची श्रोता बनते. काय ताकद असेल महाराज. आणि त्या निष्ठावंत तुकोबारायची कीर्तन रयतेच्या राजाने ऐकली. आपण ज्या सत्पुरुषाची कीर्तन ऐकली, आपण ज्या वारकऱ्याची कीर्तन ऐकली, आपण ज्या महाराजांची कीर्तन ऐकली, ती महाराज 2 पत्न्याच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणते. आपण सुद्धा त्यांचंच अनुकरण करावा. आपण 8 पत्न्याच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला मायच म्हणावं. हे अनुकरण रयतेच्या राजानं केलं. जे तुकोबारायचं अनुकरण होतं तेच अनुकरण धर्म पावन असं अनुकरण रयतेच्या राजाचं होतं. आणि असं वागणाऱ्या लोकांना नर नावाची पदवी असते. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, जाणता राजा. ऐका पुढे. 12 जानेवारीला जन्म झाला राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांचा. आणि याच 12 जानेवारीला जन्म झाला भारत देशातल्या नरांचा. त्या नराचं नाव आहे स्वामी विवेकानंद. त्या भारत देशातला नर, या भारत देशाची संस्कृती संपन्न देशाची मान महासत्ता नावाच्या देशात अमेरिकेतून चावली. त्या देशातला नर ज्यानं कामावर जय प्राप्त केला, स्वामी विवेकानंद. राजातला आणि विवेकानंदातला फरक सांगतो. तुम्ही प्रत्येक चरित्राला राजा जुळवा, फक्त जरासा मेंदू घासा. कारण शहाणा गौंडी दगड बसण्यासाठी हातुडा आणि छनी त्याच्या जवळ असती. कानाकोपरा काढून ते दगड बसीत असतो. भाऊ संदीप ते दगड बसीत असतो. तो दगड तसं आपल्याला जर एखादं शास्त्र जुळवायचं असेल तर ती बुद्धी घासा. बघा ही लोक किती अधिकारी होती. कोणाला म्हणते जाणता राजा. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे जरी एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून गेले असतील, भरल्या पिकातून, तर ती स्वारी झाल्याच्या नंतर न्यायाधीश रस्त्यानं फिरत होता. कोण्या रस्त्यानं घोडे गेलेत. आणि ज्या रस्त्यातून शेतकऱ्याच्या पिकातून, उभ्या पिकातून जर घोडे गेले असतील तर त्या शेतकऱ्याच्या पिकाचा, भाजीच्या देठाचा सुद्धा हिसाब न्यायाधीशानं घरी नेऊन द्यायचा. कारण आपण रयतेचा कारभार करत असताना या शेतकऱ्याचं नुकसान झालंय. त्याच्या शरीरातलं रगत घामाच्या रूपानं मातीत टाकलंय आणि त्यानं लेकरासारखं पीक उगवलंय. ते पीक जर घोड्याच्या पायानं तुडवलं असेल तर त्याचा पै हिसाबाची चुकती न्यायाधीशाच्या हातानं त्याच्या मालाचं मोल करून न्यायाच्या चौकटीत बसेल. असं द्रव्य त्या शेतकऱ्याच्या घरी न्यायाधीशाच्या हातानं नेऊन द्यायचं. हा ज्याचा न्याय होता, इतकी जाण त्याला होती, तो जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. इतका जाणता. निवडून आल्यावर काच खाली करीत नाही. काय जाणता. वा 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 वा. निवडून याच्या आधी गुलूबशार झालेलीच्या पण पाया पडतो. माझ्याकडे लक्षात ठेवा. ती माझ्याकडे बघू लागली. म्हणलं मी नाही तुझ्या पाया पडत, ते पडे त्याच बटन दाब. मी नाही उभा राहा.